अगं रागवतेस कशाला? तू तर सगळ्यात उठून दिसतेस. आपला रंग किती उठ गुरुनाथ उठ, किती थोशील राधिकाला. उठ. अरे मी राधिकासारखी आहे म्हणून चालला यांचा संसार. मी राधिका राधिका मी प्रेमिका. तिला कोणीतरी नेऊन इका. ते सगळं सोडा, मला हे सांगा, ते गुढीपाडव्याला गुढी स्टँड का करतात? हे बघ बाळा, कसं आहे, हो का बसा, काही सांगाल त्याला. तू सांग मग. हं? ली कसं आहे ना, आपल्या सर्व मराठी सिरियलमध्ये गुढी उभारतात. म्हणजे शितलीची सिरियल, राणाची सिरियल, राधिकाची सिरियल, याच्यामध्ये आपण पाहतो की तिथे गुढी उभारतात, म्हणून आपण सुद्धा गुढी उभारतो. हे बघ, आता मी तुला 10 वाक्य सांगितली. हो, आता मला सतवायचं नाही, मला टी व्ही बघू दे. हो. आजकालची मुलं म्हणजे ना, अरे कल्चर आहे ते आपलं. काही आहे ना, कल्चर बिल्चर कळत नाही. खरंय खरंय, आम्हाला तर शाळेत होतं हे भूचर, उभयचर आणि कल्चर. अरे अशानं आपली संस्कृती स्ट्रेचरवर येईल रे. पप्पा तुम्ही तरी सांगा ना मला. जसा गुड फ्रायडे असतो की नाही, तसा गुड पाडवा असतो, म्हणून त्याला गुड पाडवा म्हटलं जातं. आणि त्या दिवशी गुढी उभारून सगळे त्याच्याबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड करतात. एक्झॅक्टली, कारण सोसायटीत राहायचं असेल तर सोशल मीडियावर अपडेटेड राहावंच लागतं. तुम्ही नक्की याला जन्माला घातलंय की नेटवरून डाउनलोड केले रे? ए अगं हे घे, कडुलिंब आणलीत बघ. कडुलिंब कशाला आणलीत? गोड लिंब तरी आणायचं, सरबत बनवून प्यायला तरी असते. कशाला आणलात तो झाडपाला घरात? अरे. हे काय पोस्टात काम करणाऱ्या कारकुनाचं घर नव्हे, कॉर्पोरेट सेक्टर मधल्या मॅनेजरचं घर आहे हे. मरो श्रेया, चल ग, मॅटनी जाईल आपली. काय? मीटिंग जाईल आपली, मीटिंग. पण आज संडे आहे ना. हो, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करतो मी, गव्हर्नमेंट जॉब नाहीये हा प्रत्येक सणाला सुट्ट्या असायला. एक कंपनी कॉर्पोरेट असली तरी मराठीच आहे ना. पण हो, कंपनी मराठी आहे पण बॉस मराठी नाहीये ना, त्यांचे सण वेगळे. चल गा. ओके ऐक, भूक लागली ना तर सरळ फोन करायचा आणि पिझ्झा मागवायचा. हा पण आज गुढीपाडवा आहे ना. ओके, मग 10-12 पुरणपोळ्या पण ऑनलाईन मागवून घे. बाय. पॉम पॉम पॉम. अरे त्याला सांगा काहीतरी गुढी पाडवी. आजी अरे खूप पाय दुखतात माझे. चला जायला पाहिजे बाबा. आता कुठे? हे बैठकीला. सत्संगला नाही का जात मी रोज? बर, मग जरा हॅलो, हा सुमन. हो अगं कॅट आणलास ना. आणि वेफर कोणाला सांगितले होते? अरे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा मराठी माणसाचा खूप महत्त्वाचा फेस्टिवल असतो. या दिवशी आपण मराठी असल्याचा अभिमान बाळगायचा असतो. आपण गुढीपाडवा साजरा करावा कारण आपण मराठी आहोत. आणि ह्या दिवशी सकाळी आंघोळीला उठणं लावतात. आजूबाजूच्या सगळ्या मराठी सिरियलमध्ये गुढी उभारले असते, म्हणून आपल्याला पण उभी करावीच लागते. आणि त्या दिवशी सगळे सेल्फी विथ गुढी FB वर अपलोड करतात. आजोबा, हे असं लिहिल्यानंतर मी पास होईन ना? अरे असं कसं नापास होशील? मी आहे ना, फोडते सगळं. ये बस, तर मी सांगतो तसली. गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाची सुरुवात. चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला प्रारंभ होतो. झाडाची पानगळ संपून नवपालवी फुटायला सुरुवात होते. नाविन्याचं, निसर्गाचं स्वागत करण्यासाठी घरासमोर गुढी उभारतात. गुढीवर तांब्याचा गडू आणि महावस्त्र म्हणजे साडी नेसवतात. गुढीला
कडुलिंबाची पानं आणि साखरेची गाठी बांधतात. कडवटपणा निघून जावा आणि समाजात गोडवा पसरावा, हा त्याचा हेतू. गुढीपाडव्याला गूळ आणि कडुलिंबाचं पान खातात, कारण कडुलिंबाच्या पानामुळे अनेक रोगांचा नाश होतो. परंपरेचा, प्रतिष्ठेचा, पावित्र्याचा, मांगल्याचा सण म्हणजे गुढीपाडवा. निबंध तर झाला. आपली गुढी उभारूया. चला. या. नमस्कार. तर आज सुकरटवाडीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि जगभर प्रवास तर आमचा सुरूच आहे. मागच्या वेळी आम्ही गेलो होतो स्वप्नातल्या खंडात म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये, आणि त्यानंतर आता थुकरटवाडीकर गेलेले आहेत फुकेतमध्ये. आणि आता प्रत्येकाला स्वप्न पडू लागलंय हॉलिवूडचा हिरो होण्याचं, आणि व्हायचंय सगळ्यांनाच 007 जेम्स बॉन्ड. आणि याच निमित्तानं आम्ही गेलो फुकेतमधल्या जेम्स बॉन्ड आयलंडला. जेम्स बॉन्ड आयलंड याला का म्हणतात, कारण तिथे जेम्स बॉन्डच्या एका सिनेमाचं शूटिंग झालं होतं. तत्पासून त्याचं नाव पडलं जेम्स बॉन्ड आयलंड. पण मला वाटतं आता त्याचं नाव चेंज होईल आणि त्याचं नाव होईल चला हवा येऊ द्या आयलंड.